नमस्कार. कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे अभ्यासाला लागले असाल. ग्रामसेवक भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल, आता ग्रामसेवक भरती 2026 जसं की तलाठीची भरती बघा कशी ऑन दी स्पॉट म्हणजे एकदम सरप्राइझिंगली तुमच्या समोर तलाठी भरतीची ॲड आली. त्याचप्रमाणे ग्रामसेवक भरतीची सुद्धा ॲड लवकरच येऊ शकते. मग याच्यासाठी नेमकी पात्रता काय असणार आहे? म्हणजे कुठली पात्रता तुम्हाला तलाठी भरतीसाठी लागणार आहे? पगार कसा असणार आहे? काय असणार आहे? प्रमोशन तलाठी भरतीमध्ये कशा पद्धतीने होतं? त्याचबरोबर परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे? मागचा परीक्षा पॅटर्न कसा होता? सो या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर अभ्यासक्रम कसा असणार आहे आपल्या ग्रामसेवक भरतीसाठी आणि कट ऑफ काय लागणार आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे. जर तुम्ही ग्रामसेवक भरतीसाठी तयारी करताय तर या सगळ्या गोष्टी ज्या ग्रामसेवक रिलेटेड पदाच्या आहेत तर या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या आहे. चला तर मग सुरू करूया आपण. तर या ठिकाणी जर तुम्ही अजूनपर्यंत तयारीला लागला नसेल, आता जसं की तलाठी भरतीबद्दल मी तुम्हाला बोलले की तलाठी भरती बरेच जण सरळ सेवेच्या माध्यमातून येणार आहे किंवा आता एमपीएससी गट क च्या माध्यमातून एमपीएससीच्या माध्यमातून तलाठी भरती या ठिकाणी होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची तारांबळ उडालेली आहे की आता कशा पद्धतीने तयारी करावी की या ठिकाणी वेळच नाहीये. सो आता या ठिकाणी देखील ग्रामसेवक भरती कधीही होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला वेळ नाहीये हे जे रिझन तुम्ही देता तर हे रिझन द्यायचा चान्सेस ठेवू नका. आत्ताच तयारीला लागा. म्हणजेच आपण ग्रामसेवक भरती 2026 साठी एकदम अट्रॅक्टिव्ह अशी बॅच या ठिकाणी तयार केलेली. म्हणजे जरी सपोज ग्रामसेवक भरती ही एमपीएससीच्या माध्यमातून होणार असेल, एमपीएससी काय करते, एमपीएससी जीएस वगैरे एकदम डीप सखोल याच्यानुसार घेते, तर त्या वेनेच आपण या ठिकाणी ही बॅच फॉर्म केलेली. तर एकदम अपडेटेड स्वरूपात आहे. जर तुम्ही म्हणजे आपली जी ग्रामसेवक भरती जर सपोज एमपीएससीच्या माध्यमातून होणार असेल तर त्यावेळी सुद्धा ही बॅच आपण बनवलेली आहे. किंवा ही जरी सरळ सेवेच्या माध्यमातून एक्झाम झाली किंवा आयबीपीएस म्हणजे मागच्या वेळी आयबीपीएस पॅटर्न नुसार ही एक्झाम झाली होती, तर ही आयबीपीएस पॅटर्न नुसार जरी झाली तरी सुद्धा तुम्हाला याची तयारी इथे आपल्याकडे करता येणार आहे. कारण की आपण ही बॅच आयबीपीएस पॅटर्न नुसार देखील बनवलेली आहे आणि ही जी बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे. आणि जर बघितलं आता सध्या रक्षाबंधन असल्यामुळे आपण त्या ठिकाणी 50% ऑफर देत आहोत. आपली फीस आहे 1999 म्हणजे 1999. तर याच्यामध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट म्हणजेच तुम्हाला फक्त आणि फक्त 999 मध्ये ही ग्रामसेवक भरतीची बॅच मिळणार आहे. आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला म्हणजे पेपर सगळं पी बाय क्यूचे क्वेश्चन्सची तयारी तुम्हाला करता येणार आहे. प्रॅक्टिस क्वेश्चन्स असेल किंवा टेस्ट सिरीज असेल, सगळ्या गोष्टी त्याचबरोबर एकदम अपडेटेड स्वरूपात ही बॅच आहे. सो लवकर जॉईन करा. म्हणजे चान्स तुम्हाला भेटणार नाही की अरे आता टाइमच नाही आपल्याकडे ना, किती किती वेळेत आपण प्रिपेअर करायचं आहे. सो आता तुमच्याकडे टाइम आहे. अभ्यासाला अजूनही तुम्ही लागला नसाल तर आता तुम्ही अभ्यासाला लागू शकतात, तयारीला स्टार्ट करू शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला पर्सनल गाईडन्स देखील केलं जाईल. सो आता तलाठी भरती जी ऑलरेडी ऍड आलेली आहे एमपीएससी पॅटर्न नुसार एमपीएससी तलाठी भरती घेणार आहे. सो त्यावेळी एमपीएससी पॅटर्न नुसार आपण ही बॅच आपली बनवलेली आहे. पूर्व परीक्षा 2026. तुम्ही जर फॉर्म भरला असेल, तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्ही आपली ही तलाठीची बॅच देखील जॉईन करू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे. ही देखील 999 मध्येच तुम्हाला मिळणार आहे. याच्यामध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत. तुम्हाला टेस्ट सिरीज असेल, पीवायक्यूज असेल, एव्हरीथिंग यू विल गेट. ओके, सो सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 999 मध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी आपली संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 याच्यामध्ये तलाठी आहे किंवा आरटीओची तुम्ही जर म्हणजे तयारी करताय तर त्याच्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे. तर फक्त टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्ही करू शकताय. त्यामधून तुमची म्हणजे बरेच सारी प्रॅक्टिस होईल. फक्त आणि फक्त 199 ला तुम्हाला ही टेस्ट सिरीज या ठिकाणी मिळणार आहे. 199 ला आणि पूर्णपणे प्रॅक्टिस या ठिकाणी तुमची होणार आहे. जर तुम्ही तलाठीसाठी किंवा आरटीओ साठी तयारी करत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तयारीला लागू शकताय. सो आता आपण जाणून घेऊया की ही नेमकी ग्रामसेवक भरती काय आहे. जे विद्यार्थी तयारी करत आहेत, आता ग्रामसेवक भरती याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता नाव चेंज करण्यात आलेलं आहे. कशासाठी केलंय नाव चेंज? ग्रामसेवक थोडंसं ऐकायला वेगळं वाटतं. सेवक, मी काय सेवक आहे का असं म्हणजे त्यांनी जर रिक्वेस्ट केली होती की आमचं नाव चेंज करण्यात यावं, त्या हिशोबाने याचं थोडंसं नाव बदललेलं आहे. तर याचं नाव झालेलं आहे ग्राम विकास अधिकारी. काय झालेलं आहे? ग्राम विकास अधिकारी. तर थोडंसं अधिकारी म्हटल्यानंतर जरा बरं वाटतं. सो याचं दुसरं नाव जे आहे ग्राम विकास अधिकारी करण्यात आलेलं आहे.
ओके, आता याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट पात्रता वयोमर्यादा काय आहे 2026च्या हिशोबाने सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज बघतोय. सो ग्रामसेवक म्हणजे काय? आता ग्रामसेवक काय आहे, जर आपण त्या पोस्टसाठी तयारी करतोय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ग्रामसेवक काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा कोण असतो? मुख्य प्रशासकीय आणि शासकीय अधिकारी असतो. आता पंचायतीचा शासकीय अधिकारी म्हणजे काय? आता गव्हर्नमेंट कडनं ज्या काही योजना एखाद्या गावासाठी येत असेल, ये सपोज त्याचं जे पोस्टिंग असतं कुठल्या तरी गावासाठी असतं, म्हणजे त्याच्या अंडरमध्ये आता ते डिपेंड करतं गावाच्या लोकसंख्येवरती. तर एक किंवा दोन गावं 2-3 गावं येऊ शकतात त्या ग्रामसेवकाच्या अंडरमध्ये. तर याच्यामध्ये विकास कामं गावातील ज्या काही शासनाकडनं ज्या काही योजना येत आहे, यस, त्या योजना गावापर्यंत पोहोचवण्याचं काम हा ग्रामसेवक अधिकारी करतो. सो यस, गावातील शासकीय योजना असेल आणि विकास कामे त्याची प्रत्यक्ष पाहणी करणे, यस, मनरेगा असेल यासारख्या ज्या योजना येतात त्या योजनांची पाहणी करायचं काम हा अधिकारी करतो. देन त्याची कर्तव्य जन्म मृत्यू विवाह नोंदणी करणे व दाखले देणे, हे महत्वाचं काम त्याचं अजूनही या ठिकाणी आहे. सो दुसरं म्हणून ग्रामसभा घेण्याचं काम, यस, ग्रामसभा घेण्याचं काम हा ग्रामसेवक अधिकारी करतो. सो मासिक सभा घेणे, मंथली म्हणजे महिन्यातून एकदा ग्रामसभा घेणे, लोकांचे प्रॉब्लेम्स समजून घेणे, त्यांना त्याच्यावरती सोल्युशन्स देणे, हे काम त्या ठिकाणी हा अधिकारी करतो. सो त्यांचे आयोजन करणे, त्याचबरोबर शासकीय अहवाल तयार करणे, यस, गव्हर्नमेंट कडनं ज्या काही योजना आलेल्या आहेत त्या योजना गावामध्ये राबवण्याचं काम करणे, सो आणि त्याची पाहणी देखील करणे. देन महसूल कामे, गावातील विविध करांची कायदेशीर वसुली करणे, जे काही कर असतात त्या करांची कायदेशीर वसुली करण्याचं काम देखील हा अधिकारी या ठिकाणी करत असतो. नेक्स्ट बघा, आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, क्वालिफिकेशन काय रिक्वायरमेंट आहे याच्यासाठी बघूया. तर आता 12वी उत्तीर्ण तुम्ही असणं गरजेचं आहे, पण कुठल्याही शाखेतून तुम्ही जवळपास 60% घेतलेले असावे. लक्षात घ्या, 60%. आता बऱ्याच विद्यार्थी म्हणतात की मॅडम आम्हाला 60% नाही आहेत, 60%पेक्षा कमी आहे. तर लक्षात घ्या, जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला ऍटलिस्ट तुम्ही 60% तरी तुम्ही घेतलेले असावे. नंतर कृषी पदविका म्हणजेच ऍग्रिकल्चर डिप्लोमा तुमच्याकडे असावा. 3 वर्षांची कृषी पदविका तुम्ही पूर्ण केलेली असावी जर तुम्ही 12वी नसाल तर. देन कृषी पदविका डिग्री बीएससी ऍग्रिकल्चर, बीटेक किंवा समतुल्य कृषी पदवी जर तुम्ही कंप्लीट केलेली असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकताय. देन इतर पदवा, समाज कल्याण विभागातील पदवी म्हणजे समाज कल्याण मधून जर तुमचं पदवी झालेलं असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. देन MSCIT किंवा जे काही शासन मान्य असणारं संगणक अर्हता आहे म्हणजे प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे तर ते प्रमाणपत्र याच्यासाठी लागतं. सो कुठल्याही शाखेतील पदवी. वयोमर्यादा बघा काय आहे, तर या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्षा वयापर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर 38 वर्षापर्यंत किमान वय तुमचा 18 असणं गरजेचं आहे. आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर 18 ते 43 वर्ष वयापर्यंत अप्लाय करता येणार आहे. यस, सो याच्यामध्ये जर समजा दिव्यांग कोणी असेल, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, यांच्यासाठी 45 वर्ष वयापर्यंत म्हणजे अप्लाय करता त्यांना येणार आहे. अशा पद्धतीने निवड प्रक्रिया आता कशी होते, सिलेक्शन प्रोसेस नेमकी काय आहे, तर ऑनलाईन अर्ज या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे. अचूक माहितीवरून फॉर्म भरणं या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच होतं. सो अर्ज ऑनलाईनच करता येणार आहे. देन परीक्षा CBT म्हणजेच ही ऑनलाईन एक्झाम आहे. यस, आणि सांगायचं झालं तर मागची जी एक्झाम झाली होती ती IBPS पॅटर्न नुसार झाली होती. तर यावेळेस देखील ही एक्झाम जी आहे शक्यता आहे IBPS पॅटर्न नुसारच होऊ शकते. यस, शक्यता आहे. आता चेंजेस कॅन बी देअर आणि काही असेल जरी अपडेट असेल या बाबतीत तर मी तुमच्या समोर ते नक्की घेऊन येईल. पण अशी शक्यता आहे की IBPS पॅटर्न नुसारच ही एक्झाम होऊ शकते. देन तुमची ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी असेल, मूळ कागदपत्रांची तपासणी व पडताळणी होते आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी, ज्यांनी खरंच मेहनत घेतलेली आहे, कष्ट केलेली आणि ज्यांनी मेरिट लिस्ट नुसार त्यांची अंतिम यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध होते आणि तुम्हाला जॉब त्या ठिकाणी मिळतो. आता परीक्षा पद्धती व गुण विभागणी कशा पद्धतीची आहे बघा. या ठिकाणी जर विषय बघितले तर मराठी आहे. मराठी व्याकरण जर बघितलं आपण 15% म्हणजेच 15 प्रश्न मराठी व्याकरणावर आहे तर 30 गुण.
इंग्रजी व्याकरण 15% 15 प्रश्न 30 गुण, म्हणजेच तुम्ही समजू शकता की एका प्रश्नासाठी या ठिकाणी 2 गुण दिलेले आहेत. सामान्य ज्ञान आहे 30 गुणांसाठी 15 प्रश्न आहे. अंकगणित व बुद्धिमत्ता 15 प्रश्न 30 गुण आहे. कृषी व तांत्रिक घटक बघा 40% म्हणजे 40 प्रश्न 80 गुण. म्हणजेच तुम्ही एक गोष्ट नोट करू शकतात की या ठिकाणी तांत्रिक घटकाला वेटेज जास्त दिलेलं आहे. मग त्यानुसार तुम्हाला तांत्रिक घटकांचा अभ्यास सखोलपणे जास्तीत जास्त प्रकारे करणं गरजेचं आहे. आता कट ऑफची जर आपण या ठिकाणी बोललो तर कट ऑफ कसा जातो, तर या ठिकाणी जर मागच्या आपण म्हणजे मागची एक्झाम जी झाली होती, मागच्या एक्झामचा या ठिकाणी जर आपण कंपॅरिझन केलं, तुलना केली, तर जवळपास 140च्या वरती कट ऑफ गेला होता. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 140च्या वरती मार्क्स असायला पाहिजे. आणि जर आपण बघितलं हे जिल्हानिहाय कट ऑफ असतो, लक्षात ठेवा, म्हणजे जिल्ह्यानुसार कट ऑफ या ठिकाणी निघत असतो. जर सपोज तुम्ही जर एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल तर रिझर्व्ह कॅटेगरीचा जर कट ऑफ आपण चेक केला तरी सुद्धा तो जवळपास 125 ते 135च्या मध्ये गेलेला आहे. सो या हिशोबाने तुम्हाला तयारी करावी लागेल. सो तयारी अशीच ठेवा की या वेळेस आपण सांगू शकत नाही कट ऑफ काय लागेल, त्याचं काही सांगता येत नाही, शक्यता काहीच सांगता येत नाही. पण मी एक तुम्हाला मार्क्सचा कट ऑफ सांगतेय की 140च्या वरती जनरली गेला होता. सो तुम्हाला तशी तयारी ठेवावी लागेल की मार्क्स तुम्हाला 140च्या वरतीच पडले पाहिजे या वेळेने. सो अशा पद्धतीने देन दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्र तुम्हाला काय लागणार आहे, डॉक्युमेंट्स. पहिले तर आधार कार्ड सगळ्यांकडे असतंच. 12वीचं गुणपत्रिका, MSIT संगणक प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट जे असतं ते तुम्हाला लागेल. डोमिसाईल प्रमाणपत्र लागेल. पासपोर्ट आकाराचे फोटो, अनुभव प्रमाणपत्र लागू असल्यास जर तुम्ही अनुभव कुठला असेल तुम्हाला त्या संदर्भात तर ते लागेल, नाहीतर गरज नाहीये. विवाहानंतर बदललेल्या नावांचं गॅजेट, म्हणजेच महिलांनी खास करून ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि विवाहानंतरचं जर नाव तुम्ही यूज करत असाल तर त्याचं गॅजेट, ओके, ते तुम्हाला लागेल. देन 10वीचं गुणपत्रिका, पदवी, डिप्लोमाचं प्रमाणपत्र जर असेल तर जात प्रमाणपत्र लागेल. कास्ट सर्टिफिकेट, म्हणजेच तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल तर. आणि जर तुम्ही EWSचं तुम्हाला लागेल, जर ओपन मध्ये येत असाल आणि मी EWSच्या माध्यमातून भरत असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. जन्मतारीख पुरावा लागेल. स्वाक्षरी, सिग्नेचर तुमचं स्कॅन करून जे आपण अपलोड करतो ती सिग्नेचर. आणि जर सपोज कुठलेही अपंगत्व असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. सो अशा पद्धतीचे कागदपत्र तुम्हाला आतापासूनच कागदपत्र तयार करून ठेवायचे आहेत. जर यापैकी कुठलं आधार कार्ड तुमचं अपडेटेड नसेल तर आताच अपडेट करून ठेवा, किंवा कुठलंही. सो 12वीचं गुणपत्रिका मिळत नसेल तर शोधून ठेवा, म्हणजे ऐन वेळी तुम्हाला तुमची तारंबळ उडायला नको. सो आतापासूनच शोधून ठेवा. आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट कंत्राटी व कायमस्वरूपी मानधन. आता कंत्राटी नेमकं काय आहे समजून घ्या. सो हा जो ग्रामसेवक पदाचा जो जॉब आहे, ग्रामसेवक म्हणून जेव्हा तुम्ही जॉईन होतात, सगळ्यात याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, तर सुरुवातीची जी 3 वर्ष असते ना, तुम्हाला कंत्राटी म्हणून काम करावं लागतं. येस, म्हणजे कंत्राटी म्हणून काम करावं लागतं. पण हा, ऑफकोर्स तुमचा जो जॉब आहे तो कायमस्वरूपी नंतर होत असतो, पण सुरुवातीचे जे 3 वर्ष आहे तुम्हाला या ठिकाणी कंत्राटी म्हणूनच काम करावं लागतं. म्हणजेच नियुक्ती झाल्यानंतर पहिले 3 वर्ष तुम्हाला कंत्राटी ग्रामसेवक म्हणून काम करावं लागतं. या ठिकाणी मानधन जर बघितलं तर मानधन सुरुवातीला 16,000 असतं, निश्चित फिक्स पेमेंट आहे. म्हणजेच दरमहा तुमच्या अकाउंटला 16,000 तुम्हाला मिळतातच. याच्यानंतर म्हणजे कुठलीही शासकीय भत्ते तुम्हाला याच्यासोबत मिळत नाही, पण याच्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला सुरू होतात. म्हणजे 3 वर्षानंतर कायमस्वरूपी तुम्ही जेव्हा होता, हे कंत्राटी झाल्यानंतर जेव्हा कायमस्वरूपी होता त्यावेळेस तुम्हाला काय होतं, सगळ्या म्हणजे जे सेवा आहे, शासकीय सेवा, भत्ते जे काय असेल ते लागू त्या ठिकाणी होतात. म्हणजे शासकीय सेवेत तुम्हाला सामावून घेतलं जातं. मग या ठिकाणी वेतन श्रेणी नेमकी काय असते, 7व्या वेतन आयोगानुसार, म्हणजे जेवढं वेतन पुढचं असेल त्यानुसार तुमचं पेमेंट त्या ठिकाणी असतं. तर मग 7व्या वेतन आयोगानुसार जर बघितलं तर जवळपास 25,500 ते 81,100, तर कुठल्या स्केलनुसार, 6व्या वेतन आयोगानुसार ते लागू होतं. आणि मूळ पगार तुमचा जवळपास असतो 25,500 दर मंथ. ओके, अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी पेमेंट सॅलरी असतं. आता मिळणारे भत्ते व इन हँड पगार नेमका कसा मिळतो बघा. सो सुरुवातीचा अंदाजित इन हँड पगार, म्हणजे याच्यामध्ये सगळे भत्ते ऍड होऊन जवळपास 32,000 ते 38,000 येस दरमहा हातात तुमच्या मिळतात. सो PF जे काही गोष्टी असेल त्या वजा करून हे तुमच्या हातामध्ये हे
एक्झॅक्ट मिळतो एवढा पगार, जवळपास 32,000 ते 38,000. सो अनुभवासोबत हा पगार पुढे 50,000 ते 81,000 पर्यंत वाढतो. वाढतच राहतो. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये कुठले सरकारी भत्ते जोडले जातात बघा कायमस्वरूपी झाल्यानंतर, म्हणजे 3 वर्षानंतर. तर महागाई भत्ता तुमचा असतो, घरभाडे भत्ता असतो, प्रवास भत्ता असतो किंवा इतर जे काही वैद्यकीय भत्ता असेल किंवा गणवेश भत्ता असेल, हे सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केले जातात. मग अतिशय चांगला असा जॉब आहे. जर तुम्ही तयारी करत असाल तर बघा, ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम नेमका काय आहे हे समजून घेऊया. यस, तयारीची आपण तर सुरुवात तर केलेली आहे, पण अभ्यासक्रम माहिती असणं हे अतिशय महत्वाचं आहे. एखादी गोष्ट मिळवायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिले त्याचा रस्ता कसं जावं लागेल हे माहिती असणं गरजेचं असतं. सो बघा, आता याच्यामध्ये मराठी भाषा आहे, हे आपण ऑलरेडी बघितलंय की 15 गुणांसाठी आहे. 15 प्रश्न विचारले जातात आणि 30 गुणांसाठी आहे. सेम इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तांत्रिक विषय नाही. बौद्धिक चाचणी 15, 15, 15 म्हणजे 30-30 मार्कांसाठी आहे. आणि जर तांत्रिक विषयाचं बघितलं तर 40 या ठिकाणी प्रश्न विचारले जातात आणि किती मार्कांसाठी आहे तर 80 मार्कांसाठी आहे. म्हणजेच जवळपास 100 प्रश्न या ठिकाणी आहे. तर 100 प्रश्न किती मार्कांसाठी आहे? 200 मार्कांसाठी. ऍक्च्युली या ठिकाणी वेळ असणार आहे तुम्हाला 90 मिनिट. किती असणार आहे? 90 मिनिट तुम्हाला पेपर सॉल्व्ह करण्यासाठी या ठिकाणी टाइम देण्यात येणार आहे. सो आता आपण डिटेलमध्ये बघूया की अभ्यासक्रम डिटेलमध्ये कसा असेल. मराठी विषयासाठी तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे हा व्होकॅब्युलरीचा प्रकार आहे. ओके. देन वाक्यरचना, वाक्याचे प्रकार काय आहे, वाक्यातील त्रुटी शोधणे, व्याकरण, शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, काळ, अलंकार, म्हणी व वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्न, हा तुमचा मराठीचा मीन्स सिलेबस आहे. आता इंग्रजी भाषाचं कसं आहे बघा. जनरल व्होकॅब्युलरी, येस व्होकॅब्युलरी आहे, जसे की IBPS पॅटर्न नुसार व्होकॅबला या ठिकाणी जास्त इम्पॉर्टन्स दिलेलं असतं. सिनोनेम्स अँड अँटोनिम्स, सेंटेन्स स्ट्रक्चर, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, एरर डिटेक्शन, तुम्हाला डिटेक्शन एरर फाइंड आउट करायचा असतो की काय सेंटेन्स मध्ये एरर आहे. ग्रामर आहे याच्यामध्ये बघा, पार्ट्स ऑफ स्पीच, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, टेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, व्हॉइस, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, म्हणजे तुम्हाला पॅसेज दिला जातो आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले या ठिकाणी जातात. तर हा इंग्रजी भाषेचा सिलेबस आहे. सामान्य ज्ञान बघा, याच्यामध्ये इतिहासाबद्दल बघितलं तर आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला आहे. देन भूगोलचं बघा, भारत व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटन कार्य, महाराष्ट्रातील समाज सुधारक याच्यामध्ये सुद्धा आहे. चालू घडामोडी, भारताचे शेजारी राष्ट्रांचे संबंध कसे आहेत, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी, वैशिष्ट्य, बौद्धिक चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आणि आधारित प्रश्न. येस, बौद्धिक चाचणीमध्ये अंकगणित या ठिकाणी विचारलं जातं. आणि जर तांत्रिक विषयाचं बघितलं तर याच्यामध्ये समाजशास्त्र विषयक ज्ञान याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त विचारलं जातं. समाज मानसशास्त्र आहे, समुदाय संस्था आहे, समाज सुधारकांचे योगदान आहे. समाज सुधारक, आपल्याला सगळ्यात महत्वाचं माहिती पाहिजे की राजाराम मोहन राय यांचं कार्य काय आहे किंवा आर्य समाज कुणी स्थापन केला, आर्य समाजाची स्थापना, सत्यशोधक समाजाची स्थापना, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातात. देन सामाजिक समस्या, सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे, पंचायत राज व्यवस्था, 73 घटनादृष्टी काय, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था काय ग्रामीणसाठी. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला तांत्रिक घटकांमध्ये याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सो तांत्रिक घटकांमध्ये अजून बरेच गोष्टी, कृषी विषयक ज्ञान, कृषी मूलतत्व काय, पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पद्धती, कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान, सहकार, पत पुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग, याच्याबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सेंद्रिय शेती काय, कृषी आधारित उद्योग काय, मृद संधारण, जलसंधारण व जल व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या तांत्रिक घटकांमध्ये येणार आहे. तर याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे, कारण की वेटेज याला जास्त दिलेलं आहे. 80 मार्कांसाठी जवळपास याच्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. सो हे तुम्हाला याचं नॉलेज असायला पाहिजे. याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आहे, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना आहेत, मूलभूत संगणक ज्ञान आहे, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, जैवविविधता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन. यस, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुमच्या तांत्रिक घटकांमध्ये येत आहेत. जर सगळ्या गोष्टींचा तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करायचा असेल तर आपल्याकडे ग्रामसेवक भरती 2026 साठी बॅच आहे. याच्यामध्ये पूर्ण जो काही सिलेबस मी तुम्हाला या ठिकाणी आता डिटेलमध्ये सांगितलाय, या पूर्ण सिलेबसचा तुम्हाला डिटेल नॉलेज या ठिकाणी मिळणार आहे.
म्हणजे जर रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल तर आपण त्या हिशोबानेच आपल्या बॅचेस बनवलेल्या आहेत. तांत्रिक घटक असेल किंवा त्याच्यामध्ये अतांत्रिक घटक असेल, जसे की इंग्रजी, मराठी सगळे विषय एकदम प्रॉपरली आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. सो तुम्ही बॅच जॉइन करू शकता आतापासून. आणि एक्झाम तोंडावर आल्यावर क्लास लावण्यापेक्षा मी तर तुम्हाला आता असं सजेस्ट करेल की आता चान्स चांगला आहे. जर तुम्हाला खरंच रिझल्ट पाहिजे असेल, कॉम्पिटिशन खूप आहे, सो आता जर रिझल्ट पाहिजे असेल, लवकर रिझल्ट तुम्हाला मिळवायचा असेल, तर आतापासून क्लास जॉईन करणं आणि अभ्यासाला लागणं खूप महत्वाचं आहे. आणि ॲज अ सेड की रक्षाबंधनमुळे आपल्याकडे सध्या ऑफर आहे. सो ऑफरमध्ये फीस तुम्हाला फक्त आणि फक्त 999 असणार आहे. ऑफर संपल्यानंतर आपली फीस 1999 असेल. सो त्याच्यासाठी लवकरात लवकर जॉईन करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की सरळ सेवा भरती, तुम्ही कुठल्याही जरी बॅचची तयारी करत असाल, सो याच्यामध्ये ग्रामसेवक भरती आहे, आरोग्य विभाग भरती आहे, अंगणवाडी भरती आहे, नगर परिषद भरती आहे, वन विभाग भरती किंवा पोलीस भरती आहे. कुठल्याही जरी सरळ सेवेच्या भरतीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर त्या सगळ्या भरतींच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि ह्या बॅचेसची जर फीस तुम्ही बघितली तर फक्त आणि फक्त 999 ऑफरमध्ये, सध्या रक्षाबंधन ऑफर असल्यामुळे ऑफरमध्ये ही तुम्हाला लागू होईल. बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. सो येस, लवकरात लवकर जॉईन करायचं. आणि जॉईन कसं करायचं, प्ले स्टोअरला जायचं, आपलं ॲप आहे द 360 अकॅडमी, तुम्ही ते ॲप डाउनलोड करून त्यामधून सरळ सेवेच्या फोल्डरमधून कुठलीही बॅच परचेस करू शकतात. अदरवाईज आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक खाली दिलेली आहे. त्याचबरोबर आपला कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे. जर तुम्हाला कुठली समस्या असेल, कुठले डाऊट क्लिअर करायचे असेल, तर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती देखील कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि ॲप तर आहेच ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं, त्याच्यावरून देखील तुम्ही आपला ॲप डाउनलोड करून जी पाहिजे ती बॅच घेऊ शकताय. धन्यवाद.